करणार लाडकी बहीणसाठी अर्ज केला होता. तर अर्ज केला तर पैसे आले, पण माझे काही पडले नाही. मी मुलाला चेक करायला लावले, तर मुलाने बघितलं की आई माझं आधार कार्ड तुझ्याकडनं चुकीचं दिलं गेलं बुवा, आणि मग तुझं राहिलं आणि माझं जुळलं गेलं. तर आम्ही चेक करायला गेलो, तर माझ्या खात्यामध्ये पैसे नाही होते तिथं. तर त्याचं खातं चेक केलं, त्याच्या खात्यात ते पैसे पडले. मग आम्ही लगेच बालविकासला गेलो, साहेबांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. ते म्हणायचे की तुम्ही कलेक्टरकडे जा, एक अर्ज करा, आणि ते काय सांगतात काही नाही मग आमच्याकडे या. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो, अर्ज दिला. त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही साहेबांशी, माझा मुलगा बोलला तिथं. मग ते पैसे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी जमा करून दिले. आणि लगेच आचारसंहिताच्या पहिले एक त्याच्या पहिले एक पडला, लगेच आचारसंहिताच्या पुढे एक पडला, तो पण आम्ही लगेच जमा केला. मग आम्ही ते बंद पैसे जमा केल्यानंतर माझं परत दुसरं कागदपत्र तयार केलं, तर ते मला पैसे परत चालू झाले. सुधारणा करून घेतली राज्य सरकारकडे, ते पहिले पैसे आम्ही जमा करून दिले. आता मी सरकारची आभारी आहे. जो अर्ज केला होता मी तो पहिला जमा केला, आता नवीन केला, तो पैसे मिळतायत, आभारी आहे. पहिले 3000 पडले, नंतर 1500 पडले.